लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज. आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रेंदाळच्या पाणी प्रश्नावर दिलासा. फेरप्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावाचा गंभीर पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचा फेरप्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेंदाळवासियांच्या पाण्यासाठीच्या वणवणीला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रेंदाळ हे निमशहरी स्वरूपाचे गाव असून औद्योगिक यंत्रमाग व्यवसाय व कागल हातकणंगले औद्योगिक वसाहतीमुळे गावाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येस अपुरी पडत असून नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. अपर तहसीलदार इचलकरंजी यांच्या 24 नोव्हेंबर 2023 रोजीच्या दाखल्यानुसार सन 2021 मध्ये रेंदाळ गावाची कायमस्वरूपी लोकसंख्या 42,474 तर तरंगती लोकसंख्या 14,000 अशी एकूण 56,474 इतकी आहे. ही बाब लक्षात घेऊन जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार सन 2053च्या प्रकल्पित लोकसंख्येसाठी सुमारे 34 कोटी 1 लाख रुपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे प्रादेशिक विभागाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी या योजनेची किंमत 5 कोटी रुपये 4,96,77,000 इतकी अंतिम करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना कळविले होते. ही तरतूद भविष्यातील लोकसंख्येस अपेक्षित 55 लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन पाणी पुरवठ्यास अपुरी असल्याने ग्रामपंचायत रेंदाळ व ग्रामस्थांनी या योजनेस असहमती दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव तसेच युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून गावाची वाढीव व भविष्यातील प्रकल्पित लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी योजनेचा फेरप्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. या निर्णयामुळे रेंदाळ गावाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला. रेंदाळवासियांना लवकरात लवकर स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, रेंदाळ शहर प्रमुख शरद पाटील, युवासेना शहर प्रमुख शिवाजी कोळी, राजेंद्र पाटील, बाजीराव आरडे आदी उपस्थित होते.